यावेळी बेंगलोरला जो दौरा झाला तो माझ्या खास कामासाठी झाला होता. पेरिफेरी नावाची जी संस्था आहे त्या संस्थेचा रिव्ह्यू फोरम होता. रिव्ह्यू फोरम इन द सेन्स एक वर्धापन दिन तो होता. त्यामुळं त्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचे बरेच असे कार्यक्रम होते. त्यात फोटो एक्झिबिशन म्हणजे फोटोंचं जे प्रदर्शन होतं तोही एक कंटेंट त्यांनी त्यात ॲड केला होता. आणि मी ज्यावेळेस तिथं होतो बेंगलोरला त्यावेळी तिथं मी फोटोचं ट्रेनिंग घेतलेलं 1 महिन्याचं. आणि त्यानंतर मग आम्ही एका व्यक्तीची लाईव्ह शो केलेली त्यात. म्हणजे फोटोद्वारे त्याची लाईफ दाखवायची होती, डेली रुटीन त्याचं सगळं स्ट्रगल वगैरे सगळं दाखवायचं होतं. त्यात मग मी आपली इथली पुण्यातली जी गौरी सूर्यवंशी आहे ट्रान्स वुमन, जिचा मी दुर्गा फेस्टिवलमध्ये सुद्धा इंटरव्ह्यू घेतलेला. आपण जे 9 इंटरव्ह्यू होते त्यात तिचा एक इंटरव्ह्यू होता. तिच्या लाईफचं स्ट्रगल वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा इंटरव्ह्यू तो होता. मग तो जो इंटरव्ह्यू घेतलेला त्यामुळे त्या गौरीची स्ट्रगलिंग लाईफ मला माहीत होती, म्हणून मी तिच्यावरती स्टोरी करायची ठरवली आणि पुण्याला जाऊन 7-8 दिवसात ती स्टोरी पूर्ण फोटोद्वारे कव्हर केलेली. आणि त्या फोटोंचं एक्झिबिशन तिथं होतं. त्यामुळे मी ह्यावेळी खास करून बेंगलोरला गेलो होतो आणि ते फोटो एक्झिबिशन वगैरे करून मी बेंगलोरमधून 4 दिवसांनी माघारी आलो. मग ते फोटो एक्झिबिशनचे व्हिडिओ वगैरे पण आहेत. तुम्हाला पण ते फोटो एक्झिबिशन कसं वाटलं हे मला नक्की सांगा. जे फोटो एक्झिबिशन झालं त्यासाठी मी खास करून नीलम जैन ज्या पेरीफेरीच्या फाउंडर आहेत त्यांचे, त्यानंतर पलानी सर ज्यांनी आम्हाला फोटोग्राफीचं ट्रेनिंग दिलं, म्हणजे कॅमेरा कसा पकडायचा, शूट कसं करायचं, चांगले फोटो कसे शूट करायचे हे त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यानंतर सुनिशा, सुप्रजा आणि निशांत ह्या ठिकाणी आम्हाला योग्य डायरेक्शन दिल्या. म्हणजे आम्ही ज्यावेळेस फोटो क्लिक करत होतो त्यावेळी त्यांनी आम्हाला डायरेक्शन दिले. खास करून निशांत त्यांनी तर खूप मदत केली. म्हणजे अगदी फोटोतले बारीक बारीक गोष्टीसुद्धा त्यांनी बघून की फोटो ह्या अँगलनी काढा किंवा असा फोटो हवा ह्यासाठी त्यांनी खूप मदत केली. आणि लास्टला स्टीव्ह ज्यांनी आम्हाला तिथं एक्झिबिशनच्या टायमिंगला डेकोरेशन करण्यासाठी मदत केली. अशा सगळ्यांचं मी मनापासून आभार मानेन, का तर त्या सगळ्यांनी हेल्प केली म्हणून मी फोटो एक्झिबिशनला माझा रोल चांगला निभावू शकलो. Lights, camera, action. Lights, camera, action.
फोटो एक्झिबिशन झाल्यानंतर पेरीफेरीकडून म्हणजे नीलम जैन आणि स्टीव या दोघांच्या हस्ते आम्हाला सर्टिफिकेट देण्यात आले की फोटो एक्झिबिशनमध्ये छान पद्धतीनं तुम्ही सहभाग घेतला त्याबद्दल. आणि फोटो एक्झिबिशनबद्दल सांगायचं झालं ना तर बऱ्याच ठिकाणाहून म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या स्टेटमधून लोक आलेली. त्या लोकांना जेव्हा मी शूट केलेल्या कामाबद्दल मी सांगत होतो त्यावेळी मी घेतलेल्या कष्टाचं आणि मला सपोर्ट करणाऱ्या पूर्ण पेरीफेरीच्या टीमचं, पलानी सरांचं, निशांत सर आणि बाकीची जी सगळी टीम होती त्या सगळ्यांनी केलेल्या सहकार्याच्या किंवा कष्टाचं चीज झाल्यासारखं मला वाटलं. म्हणजे बऱ्याच जणांना ट्रान्सवुमनची लाईफ किती स्ट्रगलिंग लाईफ असते हे सगळं त्यांना बघता आलं किंवा गौरीचा स्ट्रगल काय होता हे त्यांना मला एक्सप्लेन करता आलं. त्यामुळं खरंच खूप छान वाटलं मला आणि एक्झिबिशन पण खूप सुंदर झालं. पेरीफेरी पण काम खूप छान करते त्यामुळं एक आनंद भेटला मला ह्यावेळी बेंगलोरला गेल्यानंतर. आणि 5 तारखेला माझी एक्झाम होती AIBEची. त्यामुळं मला एक्झामला जायचं होतं. पणजीला एक्झाम होती. त्यामुळं मी तिथून लवकर निघालो म्हणजे त्याच दिवशी मला निघायचं होतं. त्या दिवशी रात्री 11ची ट्रेन होती. मला स्टांजामधून निघतो म्हणत 9:30 वाजले. त्यामुळं मी रॅपिडो बुक केली आणि मग KSR जंक्शनला आलो आणि तिथून मग डायरेक्ट राणी चिन्नम्मा मिरज बस ट्रेन जी आहे ती ट्रेन पकडून मी 11ची ट्रेन ती पकडली आणि मिरजेला आलो. मिरजेला मी दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 तारखेला मी जवळपास 1च्या दरम्यान मी मिरजमध्ये पोचलो आणि मी सांगलीत 2:30पर्यंत पोचलो. अशा पद्धतीने माझी बेंगलोरची ट्रिप खूप सुंदर अशा रीतीने झालेली होती. आहे. तुम्हाला पण फोटो एक्झिबिशन कसं वाटलं हे नक्की मला सांगा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला